यानंतर जाऊयात सांगली, सातारा आणि सोलापूरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्या सोबत आहेत. प्रताप, आपण बघतोय सांगली आणि साताऱ्यामध्ये तर एकनाथ शिंदेनेच आदेश दिलेले आहेत की एकही मत फुटता कामा नये, सगळे महायुतीच्या उमेदवाराला दिले पाहिजेत. तर सोलापूरमध्ये काहीशी महाविकास आघाडीचे म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीच्याच आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे चित्र वेगळं दिसतंय. काय सांगाल एकंदरीत सांगली, सातारा आणि सोलापूरच्या बद्दल? नक्कीच आपण पाहतो की या दोन्ही ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया जी ती अतिशय संत पद्धतीने सुरू आहे आपल्याला म्हणता येईल. आपण जर पाहिलं तर माध्यमकर्मींना या ठिकाणी आतमध्ये सोडलं जात नाही आहे. दोन्हीकडे आपण जर पाहिलं तर सध्या मतमोजणी जी सुरू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या केंद्रावरचे मतपत्रिका आलेले त्याचं एकत्रीकरण झालेलं आहे. 25-25चे गट्टे मारलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे दोन्ही गट्टे दोन वेगवेगळ्या टेबलवर ठेवण्यात आलेले आणि त्यानंतर आता मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगलीचा आपण विचार केला किंवा साताराचा विचार केला, या ठिकाणी आपण पाहतो की साताऱ्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं जे काही हाय व्होल्टेज ड्रामा घडलेला होता त्याचा परिणाम या निवडणुकीवर होईल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण शेवटच्या टप्प्यामध्ये डॅमेज कंट्रोल रोखण्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतो की महायुतीचे नेते यशस्वी झालेले तसं आपल्याला म्हणता येईल. पण सोलापुरात जर पाहिलं तर सोलापुरात मात्र महाविकास आघाडीमधली बिघाडी शेवटपर्यंत कायम असल्याचं दिसून आलं. शेवटी त्या ठिकाणी आपण पाहतो की उमेदवाराला मतदान करा अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी महायुतीच्या नेत्यांना काढावा लागला. त्यामुळे आपण पाहतो की कुठंतरी दोन्हीकडे आघाडीत बिघाड निर्माण झालेली होती, पण सांगली आणि साताऱ्यामधली आघाडीत बिघाडी निर्माण झालेली होती ती कुठेतरी दूर करण्यात त्यांना यश आलं. पण एकूणच आपण पाहतो की महायुतीच्या उमेदवारांचं पारड दोन्हीकडे जड आहे. अवघ्या एक तासाभरातच आपल्याला निकाल स्पष्ट होईल आणि दोन्हीकडे महायुतीचे उमेदवार विजय होतील अशा प्रकारचा दावा केला जातो. पण प्रत्यक्षात त्याच्यामध्ये महाविकास आघाडीची मतं किती फुटतात हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे.